शासकीय कामात अडथळा करणारे आरोपी कैस सलीम शेख वय 30 आणि रमीज रियाज मुल्ला वय 27 दोघे आरोपी राहणार माजी सैनिक वसाहत राम मंदिर जवळ मिरज यांना भारतीय दंड संहिता कलम 353, 332, 504 सह 34 अन्वये दोषी धरण्यात आले। आरोपींना कलम 353 सह 34 नुसार प्रत्येकी 1 वर्ष साधा कारावास आणि प्रत्येकी 2000 रुपये दंड, कलम 332 सह 34 नुसार प्रत्येकी 1 वर्ष साधा कारावास आणि प्रत्येकी 2000 रुपये दंड, कलम 504 सह 34 नुसार प्रत्येकी 6 महिने साधा कारावास आणि प्रत्येकी 1 रुपये दंड अशी शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश NK ब्रह्मे यांनी सुनावले। या कामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील PA भोकरे, अति सरकारी वकील RC नरवाडकर आणि UB करवते यांनी काम पाहिले। यात थोडक्यात हकीकत अशी की 31 जानेवारी 2019 रोजी महानगरपालिकेचे कर्मचारी हे मिरज शहरातील युनिक प्लाझा या सदनिके समोरील सिव्हिल हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरील अतिक्रमित असलेला आरोपी यांचा चिकन 65चा गाडा महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी हे काढत असताना आरोपी यांनी सरकारी कामात अडथळा आणून त्यांना धक्काबुक्की केली आणि फिर्यादी सहाय्यक आयुक्त यांना तू कोण सांगणार, तुला बघून घेतो असे म्हणून अंगावर हातगाडा ढकलून दिलाय। याबाबत मिरज शहर पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा केला म्हणून सहाय्यक आयुक्त यांनी तक्रार दाखल केली। सदरच्या तक्रारीवरून तपासी अंमलदार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर खटला चालविण्यात आलाय। सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार यांचा जबाब नोंदवण्यात आलाय। सदर साक्षीदारांच्या साक्षी पुराव्या आधारे आरोपी कैस सलीम शेख आणि रमीज रियाज मुल्ला यांना न्यायालयाने शिक्षा सुनावले। सदर कामी मिरज शहर पोलीस ठाणे येथील शशिकांत पाटील पोलीस अंमलदार आणि पैरवी कक्षाचे सहकार्य लाभले।